महत्त्वाची बातमी विदर्भात पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज सुरुवात होते। 27 मार्च उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल। नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरसाठी मतदान होणार आहे। तर लवकरात लवकर अर्ज भरण्याचं नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केलेलं आहे। नागपूर चे जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी आहेत डॉक्टर विपिन ईटनकर सर काय सांगणार? नाही, आजपासून 27 पर्यंत नॉमिनेशन दाखल करण्यासाठी कॅन्डिडेट्सला मुभा असणार आहे। त्यामध्ये 3 दिवस सुट्ट्या पण येत आहे, त्यामुळे सगळ्यांनी लवकरात लवकर आपलं नॉमिनेशन अर्ज भरावा अशी विनंती करण्यात येत आहोत। नागपूरमध्ये 2 मतदारसंघ आहे, एक 10 नागपूर आणि 9 रामटेक। दोन्ही आरोंची तयारी झालेली आहे आणि आजपासून आम्ही अर्ज स्वीकारणं सुरू करणार आहे। अर्ज स्वीकारण्याची कशी प्रक्रिया असते, कोणी द्यायचं असं त्याच्याबद्दल थोडं समजून? नाही, याच्यामध्ये कॅन्डिडेट स्वतः पण अर्ज दाखल करू शकतो किंवा त्याच्या प्रपोजर मार्फत पण दाखल करू शकतो आणि एका कॅन्डिडेट सोबत 4च लोकांना आपण अलाउड याच्यामध्ये आरो चेंबरमध्ये करत असतो। तशा सूचना पण आपण बाहेर लावलेल्या आहे आणि त्याचा बंदोबस्तही आपण लावलेला आहे आणि 100 मीटरमध्ये आम्ही सगळं ब्लॉक करत असतो आणि 100 मीटरमध्ये फक्त 3च गाड्या आपण अलाउड करत असतो आणि त्याच्यामध्ये त्यांना नॉमिनेशन फॉर्म भरण्याचं, त्यांचं अफिडेव्हिट द्यायचं आहे, त्यांना ओथ द्यायची आहे, त्यांचं सिक्युरिटी डिपॉझिट आपल्याला जमा करून घ्यायचं आहे। हे सगळं प्रोसेस जे आहे ते ऑलरेडी आम्ही एक बाहेर कक्ष केला आहे जिथे आम्ही नॉमिनेशन अर्ज देण्याची सोय आम्ही केलेली आहे। सुरक्षेची कशी व्यवस्था? कारण की मोठ्या ज्या पक्षाचे उमेदवार आहेत ते हजारोच्या संख्येने या ठिकाणी येत असतात उमेदवारी अर्ज भरताना। कडोकड बंदोबस्त असणार आहे आणि कसलाही लॉ अँड ऑर्डर 144 असो सगळे सेक्शन आपण इन्वोक केलेले आहे, त्यामुळे कसल्याच प्रकारची इरिस्पॉन्सिबल बिहेवियर बर्दाश्त करण्यात येणार नाही। सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।